जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणारी जी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीला घातक ठरू शकणारा पानशेत पॅटर्न म्हणा किंवा समूह शिक्षक शाळा म्हणा, अशा प्रकारचा एक नवीन प्रकल्प शासन आणू पाहत आहे. काय आहेत त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या शिक्षक भरतीवर काय होऊ शकतात आणि त्याचा फटका नेमका कोणत्या कोणत्या अभियोग्यताधारकांना बसू शकतो, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. बघा मित्रांनो, आपल्याला कल्पना असल्याप्रमाणे 1 वर्षापूर्वी शासनानं एक नवीन निर्णय घेतला होता की 20 पेक्षा ज्या कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत, म्हणजे ज्या शाळेमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांची संख्या आहे, त्या शाळा बंद करायचा. बंद करण्याचा अर्थ असा होता की त्या विद्यार्थ्यांचं समायोजन नजीकच्या शाळेमध्ये करायचं आणि त्या शिक्षकांना देखील जे आहे समायोजन म्हणून इतरत्र हलवायचं, असा त्यांचा निर्णय होता. परंतु शासनाचा हा जो निर्णय आहे तो अतिशय स्वार्थी पद्धतीने दिसत असल्याप्रमाणे त्याला संपूर्ण स्तरावरून विरोध झाला. आपल्याला आठवत असल्याप्रमाणे आपण देखील जे आहे सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी याच्या विरुद्ध ट्विटरचा ट्रेंड चालवला होता. वेगवेगळ्या ठिकाणी डिमांड केल्या होत्या. वेगवेगळ्या शिक्षक संघटनांच्या वतीने आणि पालकांच्या वतीने देखील त्या गोष्टीला विरोध झाला. आणि विशेष म्हणजे जो आरटीई ऍक्ट आहे तर त्या ऍक्टचं ते उल्लंघन होतं. त्यामुळे शासनाचा नाईलाज झाला आणि सर्व स्तरावरून होत असलेला जो विरोध आहे तो शासनाला मान्य करावा लागला आणि शासनाने 20 पेक्षा कमी पटांच्या संख्या असलेल्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा निर्णय रद्द केला. परंतु आता शासनाने जे आहे नवीन एक खेळी करण्याचा या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे पानशेत पॅटर्न म्हणा किंवा समूह शाळा म्हणा. आता तोच पॅटर्न जो की 20 पेक्षा कमी पटसंख्यांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय त्याने वेगळ्या अँगलने या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो नेमका काय आहे तो आपण बघूया. बघा, मी तुम्हाला जे आहे त्याच्या संदर्भामधला जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव दाखवतो. बघा, इथे तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे शिक्षण आयुक्तालयांच्या वतीने 21 सप्टेंबर 2023 हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी प्राथमिकचा संबंध आहे या ठिकाणी, कारण इथे जे आहे मेन फटका बसणार आहे प्राथमिकसाठी जे काही विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना. कारण हा जो पूर्ण पॅटर्न आहे समूह शाळांचा तो प्राथमिक शाळांकरिताच लागू पडतो आहे. आता बघा, या ठिकाणी यांनी काय लिहिलेलं आहे की विद्यार्थी गुणवत्तेसाठी समूह शाळा विकसित करण्याबाबत. आता या ठिकाणी त्यांनी बरीचशी मोठी प्रस्तावना दिलेली आहे. आता ती प्रस्तावनेचा फापट पसारा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही, परंतु एक ढोबळ मनाने याच्यामधल्या ज्या मेन गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगू इच्छितो की यांनी सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 1,10,000 शाळा ज्या आहेत त्या चालतात. त्यापैकी जर शासनाच्या शाळा जर म्हटल्या तर 65,000 शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवल्या जातात. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ. म्हणजे बाकीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा आपण सांगू शकतो की प्रायव्हेट संस्थांच्या आहेत. आता त्यामध्ये प्रत्येक मुलाला व्यवस्थितपणाने शिक्षण मिळालं पाहिजे, विद्यार्थी टिकून राहिला पाहिजे वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या शाळा गाव, वाडी, वस्ती, तांडे, छोटे दुर्गम भाग या संपूर्ण ठिकाणी पण शाळा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तो आपल्याला सर्वांना प्रकार माहिती आहे. या विद्यार्थ्यांना द्रक्साव्य साधने, क्रीडांगणे, मैदाने, पुस्तके, खिचडी किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याही उपलब्ध होणं आवश्यक आहे. त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सर्व बाबींचा सारासार विचार करून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी व पुरेशा शैक्षणिक सुविधा प्रत्येक मुलास मिळाव्यात या उद्देशाने नंदुरबार येथील जे आहे तोरणमाळ आणि पुणे जिल्ह्यामधील पानशेत या दोन्ही ठिकाणी समूह शाळांचा उपक्रम राबवण्यात आला होता. आता हा समूह शाळांचा उपक्रम नेमका काय आहे तो आपल्या येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी अत्यंत घातक आहे. आता समूह शाळा म्हणजे नेमकं काय आहे तर बघा, या ठिकाणी हा जो पेज आहे तो पेज तुमची झोप उडवणारा असू शकतो. यामध्ये बघा, राज्यामध्ये समूह शाळा योजना राबवण्याबाबत त्यांनी या ठिकाणी जे आहे माहिती सांगितली. काय सांगितलं बघा, की उपरोक्त विषयी सादर करण्यात येते आहे की शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी खळू फळा मोहीम
जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, प्राथमिक शिक्षण, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि समग्र शिक्षा अभियान या अंतर्गत गेल्या 20-22 वर्षामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. तसेच स्थानिक जिल्हा निधीतून गाव तिथे शाळा उभारण्यासाठी देखील कार्य चालू आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 जो आहे, ज्याचं मी आता मेन्शन केलं आरटी, त्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक बालकाच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर अंतरच्या आत प्राथमिक शाळा आणि 3 किलोमीटर अंतराच्या आत उच्च प्राथमिक शाळा असणे आवश्यक आहे. म्हणजे हा आरटीई मध्ये नियम घालून दिलेला आहे. यामुळे 20 पेक्षा कमी पटांच्या शाळा शासनाला बंद करता आल्या नव्हत्या. ही एक गोष्ट लक्षात घ्या. नियम काय आहे की 1 किलोमीटरच्या आतमध्ये त्या विद्यार्थ्याला प्राथमिक शाळा मिळाली पाहिजे आणि 3 किलोमीटरच्या आत उच्च प्राथमिक शाळा. प्राथमिक म्हणजे 1ली ते 5वी असं गृहीत धरा आणि उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वी. किमान 6वी ते 8वीची शाळा 3 किलोमीटरच्या आतमध्ये विद्यार्थ्याला उपलब्ध करून देण्याचा नियम आहे. जर तसं उपलब्ध होत नसेल तर शासन त्याला जबाबदार आहे. आणि राज्यातील पायाभूत शिक्षण भक्कम होईल व भविष्यामध्ये सुजाण नागरिक निर्माण होतील या आशेने सदरील व्यवस्था पूर्ण राज्यभरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता त्यांनी कारण काय सांगितलीत बघा. आता यांना काय करायच्या की 20 पेक्षा कमी पटाच्या शाळा जेवढ्या आहेत तेवढ्या शाळांना ज्या आहेत जवळच्या शाळेमध्ये समायोजन करून घ्यायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे समूह शाळा. आता त्यांच्या म्हणण्यानुसार जो काही पॅटर्न त्यांनी अवलंबलेला आहे त्याच्यावरती किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे आपली शाळा सोडावी लागू शकते. बघा महाराष्ट्रामध्ये 2020-21च्या युडाएस प्रमाणे जर आपण अनालिसिस केलं तर भयंकर परिस्थिती आहे. बघा 1 पेक्षा कमी पटांच्या शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत 1734. त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या आहे 3041. 6 पासून 10 विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांची संख्या आहे या ठिकाणी 3117 आणि त्यांची जी संख्या आहे शिक्षकांची 5912 आणि 10 ते 20 शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्ये असलेल्या ज्या शाळा आहेत 9912 आहेत. म्हणजे त्या ठिकाणी 20,754 शिक्षक काम करतात. एकूण जर का आपण या ठिकाणी अनालिसिस केलं याच शाळा सरकारला ज्या आहेत बंद करायच्या होत्या, परंतु सर्व स्तरावरून झालेला जो विरोध आहे त्या विरोधाला सरकारला विरोधासमोर झुकावं लागलं. एकूण जर आपण बघितलं की 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा किती आहेत तर 14,473 आणि या 14,783 शाळांमध्ये एकूण किती शिक्षक काम करतात तर 29,707. आता लक्षात घ्या कहाणी में ट्विस्ट या ठिकाणी आहे. म्हणजे येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी हा जो पॅटर्न आहे तो धोकादायक असल्याचं कारण मी जे सांगत आहे ते हेच आहे. आता समजा या जर का शाळांचं समायोजन नजीकच्या शाळेमध्ये करण्यात आलं आणि यांची एक समूह शाळा करण्यात आलेली, युनिट स्कूल ज्याला आपण म्हणूया, समूह शाळा जर का निर्माण केली गेली तर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा तर प्रश्न मिटेल. मान्य आहे की विद्यार्थ्यांना कोणती ना कोणती शाळा भेटून जाईल, परंतु या ठिकाणी काम करत असलेले जे आहे 29,707 शिक्षकांचं नेमकं करायचं काय? ह्या शिक्षकांचं कुठं समायोजन करायचं आहे? आता आपण जर गृहीत धरलं, ठीक आहे, तुमचा एक युक्तिवाद असा असू शकतो या ठिकाणी की या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे जवळपास 1,85,000 आणि प्रत्येक 30 विद्यार्थ्यांच्या मागे जर का आपण एक शिक्षक दिला तर मग काही शिक्षक त्याच्यामध्ये ऍड होतील. 1,85,000 शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या मागे जर 30 विद्यार्थी एक शिक्षक हे जर आपण प्रमाण गृहीत धरलं तर जवळपास ते 7,000च्या आसपास शिक्षक होतात. मग याच्यापैकी आपण 7,000 शिक्षक काढून टाकू 29 पैकी, तरी देखील जे आहे 22,000 शिक्षकांचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि लक्षात घ्या येणारी शिक्षक भरती आपली सांगितली जाते आहे 30,000 जागांची. आता मला सांगा जर 30,000 जागा त्यांनी काढल्या आणि 22,000 हे शिक्षक जर अतिरिक्त ठरले तर आपल्या वाट्याला काय येणार आहे? 8,000 जागा. हा एक गंभीर धोका आहे. असं होता कामा नये. आता या गोष्टीचं जे आहे आपण विद्यार्थ्यांनी अभियोग्यताधारकांनी बारकाईने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता याच्यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत की बाबा एक पालक जे आहे आपला जर विद्यार्थी 6 वर्षाचा असेल तर त्याला एवढ्या लांबच्या शाळेमध्ये कसं पाठवणार आहे किंवा पाठवण्यासाठी जे आहे ने आण करण्याची जी काही सुविधा आहे ती तुमच्याकडे असणार आहे का? कारण ज्या छोट्या छोट्या ज्या शाळा आहेत ज्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी आहे ते प्रामुख्याने त्या गावामधल्या शाळा आहेत ज्या की अतिशय दुर्गम क्षेत्र आहे. या ठिकाणी बस येणं तर सोडून द्या, अक्षरशः सायकल चालवणं देखील कठीण आहे. मग अशा ठिकाणापासून त्या संबंधित विद्यार्थ्याला जे आहे नजीकच्या शहरामधल्या ज्या शाळा आहे त्या ठिकाणी म्हणा किंवा जवळ जे मोठं गाव आहे त्या ठिकाणच्या शाळेमध्ये तुम्ही कशा प्रकारे ने आण करणार आहेत हा एक प्रचंड मोठा प्रश्न आहे. आणि शासनाने जे आहे आता हे आदेश देऊन टाकलेले आहेत. लक्षात घ्या आयुक्तालयाच्या वतीने हे जे पत्र निर्गमित झालेलं आहे त्या पत्रावरती या ठिकाणी स्वाक्षरी देखील
आपले जे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब त्यांनी करून दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या परीनं जेवढी माहिती आहे तेवढी आता गोळा करा, की 20 पेक्षा कमी पटांच्या शाळा किती आहेत आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांचं समायोजन आपण कोणत्या ठिकाणी करू शकतो आणि त्याचा एक पूर्ण जो आराखडा आहे तो आराखडा आमच्याकडे पाठवून द्या किंवा प्रपोजल पाठवून द्या. बघा या ठिकाणी समूह शाळा निवड करण्यामागचं जे निकष आहे त्यांनी सांगितलेलं काय. तर आता तुम्ही जर का समूह शाळा म्हणून निवड करत असाल, समूह शाळा म्हणजे एकंदरीत असं गृहीत धरा की त्या शाळेमध्ये आसपासच्या 2-4 20 पेक्षा कमी पटांच्या शाळा ऍडजस्ट करायच्या आहेत. ती शाळा कुठे असली पाहिजे, तर ती शाळा कमी पटसंख्येच्या शाळा एकत्र करायच्या आहेत त्या सर्वांपासून मध्यवर्ती ठिकाणी असले पाहिजे. तो सेंट्रल असला पाहिजे. त्या ठिकाणी जे आहे 12 महिने रस्ता चालू असला पाहिजे. त्या कमी पट्ट्याच्या शाळा एकत्र करायच्या आहेत. त्यांचा बस प्रवास 40 मिनिटांपेक्षा कमी नसावा. म्हणजे किमान तिथून बस जायला पाहिजे. बस 40 मिनिटांपर्यंत किमान ती चालली पाहिजे. म्हणजे डिस्टन्स एवढं जास्त असू नये. त्यानंतर शाळेमध्ये वर्गखोल्या स्वतंत्र असायला पाहिजे. विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, कला, संगीत, क्रीडा वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी अवेलेबल असायला पाहिजे. त्यानंतर या भौतिक सुविधा त्याने सांगितलेल्या आहे, 18 भौतिक सुविधा. त्यानंतर कमी पटसंख्येच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत ने-आण करण्यासाठी शालेय बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी विविध शासकीय निधी किंवा CSR यांचा वापर करा, असं यांनी या ठिकाणी जे आहे सांगितलेलं आहे. आणि एक उदाहरण म्हणून त्यांनी पानशेत जे पॅटर्न आहे पुणे जिल्ह्यामधलं, त्या पुणे जिल्ह्यामधल्या पानशेत पॅटर्नचं या ठिकाणी जे आहे संपूर्णतः अनालिसिस देखील करून दाखवलेलं आहे की आम्ही कशा प्रकारे या ठिकाणी जे आहे सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे. परंतु एक गोष्ट आपण ज्या अँगलनं बघतो आहे या गोष्टीला, तर काही फायदे याचे असू शकतात की विद्यार्थ्यांना जे आहे उत्तम दर्जाचं शिक्षण मिळू शकतं, क्रीडांगण मिळू शकतो. परंतु मूळ मुद्दा हा आहे की जर विद्यार्थ्याला आपल्या स्वतःच्या गावामध्ये जर शाळा उपलब्ध होत नसेल, तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत, बरेचसे पालक असे आहेत की जे दुसऱ्या गावामध्ये आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या लहान बाळाला पाठवण्यासाठी इच्छुक नसतात. असं जर घडलं तर निश्चितपणाने जे आहे RTEचं उल्लंघन होईल आणि बरेच शिक्षक, बरेच विद्यार्थी जे आहेत शिक्षणापासून वंचित राहतील. कारण RTE ऍक्ट सांगतो की 6 ते 14 वर्षाच्या बालकाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे. फक्त मोफत नाही, तर त्याला सक्तीचं शिक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे जबरदस्तीने त्याला पकडून आणा त्याला शिक्षण द्या, हे RTE ऍक्ट आपल्याला सांगतोय. परंतु जर का अशा प्रकारे असेल, कारण माझं जर का उदाहरण म्हणून जर सांगायचं असलं, माझं जर 6 वर्षाचं जर मूल असेल छोटंसं आणि त्याला जर का मला 10-20 किलोमीटरला पाठवायचं असेल, तर मी 10 वेळेस विचार करेन. आणि जे शिक्षक, जे जे पालक आहेत, निरक्षर आहेत, ते तर सहसा जे आहे बऱ्याच प्रमाणावरती घाबरतात आपल्या लहान बाळाला जे आहे लांब पाठवण्यापासून. मग असं जर घडलं तर निश्चितपणाने आपण एक पिढी बर्बाद करतो की काय, असं होईल. आणि हा जो संपूर्ण निर्णय आहे तो वित्त विभागाचा आहे. वित्त विभागाचा आहे आणि आपले जे महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री आहे आदरणीय अजितदादा पवार यांना जे आहे वित्त विभागाचा अगदी बारकाईनं अभ्यास केलेला आहे. कारण मागच्या कित्येक वर्षापासून अजितदादाच आपले वित्त मंत्री म्हणून पाहायला मिळत आहेत. आणि सध्या 2-3 दिवसापूर्वी त्यांचं जे स्टेटमेंट होतं की एक जर आपण सरकारी कर्मचाऱ्याची सॅलरी बघितली तर त्याच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या सॅलरीमध्ये किमान जे आहे 3 आपण कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे घेऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे बेजबाबदार वक्तव्य या ठिकाणी अजितदादा पवार यांनी केलं होतं. आणि त्याच धर्तीवरती या ठिकाणी जे आहे शाळांचं अशा प्रकारचं समूह शाळा म्हणून जे आहे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर आपल्याला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटत आहे की जर असं स्टेटमेंट आपण करू शकत असाल तर आपण हा देखील विचार करायला पाहिजे की एका आमदाराच्या किंवा खासदाराच्या सॅलरीमधून जे आहे किमान 5 सरकारी कर्मचाऱ्यांची सॅलरी निघते आहे. त्याही बाबतीमध्ये आपण विचार करायला पाहिजे. जेव्हा आपल्याला जे आहे काटकसर करायची आहे, पैसा वाचवायचा आहे, तर मग आपल्याला नाण्याच्या दोन्ही बाजू या ठिकाणी तपासून पाहायला पाहिजे. तर मित्रांनो, ही महत्वाची गोष्ट आहे की सध्याच्या घडीला हा जो पॅटर्न आहे समूह शाळा, पानशेत पॅटर्न किंवा नंदुरबार पॅटर्न काही म्हणा त्याला, तो येऊ घातलेल्या शिक्षक भरतीसाठी माझ्या अँगलनं जर बघितलं तर निश्चितपणाने धोकादायक असू शकतं. आता याच्यावरती उपाय एकच आहे, एकतर याला अपोज करा, विरोध करा, किंवा आपली जी चालू असलेली शिक्षक भरती आहे ती जेवढ्या लवकरात लवकर पार पडली जाऊ शकते तेवढ्या लवकरात लवकर पार पाडण्यासाठी आपण सहकार्य करा. कारण हा संपूर्ण डेटा एकत्रीकरण यायला, यांचे प्रपोजल जे आहे रेडी व्हायला बराचसा कालावधी लागू शकतो. आणि तोपर्यंत जर आपली शिक्षक भरती पार पडली तर निश्चितपणाने आपल्याला याचा धोका निर्माण होणार नाही. म्हणून जे आहे सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आहे की आता पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनला वेळ वाढवून घेऊ नका. पटापट आपलं रजिस्ट्रेशन करून टाका आणि लवकरात लवकर जे आहे रोस्टरच्या पाठीमागे लागा. रोस्टर जेवढ्या लवकर कंप्लीट होईल, जाहिरात तेवढ्या लवकर येईल आणि जाहिरात जेवढ्या लवकर आली तेवढ्या लवकर निवड यादी प्रसिद्ध होईल.
आणि एकदा निवड यादी प्रसिद्ध झाली आणि शिक्षक आपल्या आपल्या ठिकाणी जर का जॉईन झाले, तर त्याच्यानंतर जे आहे अशा प्रकारचे जे काही धोकादायक प्रकल्प येऊ घातलेले आहेत त्याचा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जे आहे फटका बसणार नाही. अन्यथा जर आपण या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय अनसेल्फ सर्टिफाय असं जर का खेळत राहिलो तर निश्चितपणाने या अशा प्रकारच्या योजनांचा आपल्या शिक्षक भरतीवरती परिणाम झाल्याचं तुम्ही निश्चितपणाने अनुभवणार.